बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं असताना परभणीमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असताना आज परभणीमध्ये हा महामोर्चा निघालेला आहे। जरांगे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्यासह अनेक बडे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। तर दुसरीकडची ही दृश्य आपण पाहतोय। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना सध्या पोलीस स्टेशनमधून बाहेर आणण्यात आलं आणि त्यांना आता कोर्टामध्ये नेलं जातंय। केज कोर्टामध्ये त्यांना नेण्यात येतंय आणि कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। इथे दृश्य आपण परभणीतली बघतोय। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोर्चा काढण्यात येतोय। जसा मोर्चा हा बीडमध्ये झालेला होता तसाच आज परभणीमध्ये सुद्धा निघालाय। बीडमधले काही स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत। खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर या मोर्चासाठी उपस्थित आहेत। त्याचसोबत काही सामाजिक कार्यकर्ते, त्याचसोबत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील बीड नंतर आजच्या परभणीतल्या मोर्चामध्ये सहभागी झालेत। तीन दृश्य आहेत। एकीकडे आज नव्यानं जे काही पुण्यातनं दोन आरोपी अटकेत आहेत पोलिसांच्या, याच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यासाठी आधी त्यांची मेडिकल करण्यात आली आहे। सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। दुसरी दृश्य आहेत परभणीमध्ये निघालेल्या मूक मोर्चाची। तर तिसरी दृश्य आपण बघतोय, आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यासाठी त्यांना आता कोर्टाच्या दिशेने घेऊन रवाना झालेलं आहे पथक। बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणचे अपडेट आपण घेतोय। एकीकडे या हत्या प्रकरणातले आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत, दुसरीकडे सर्व आरोपींना अटक करावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशा मागणीसाठी आज पुन्हा एकदा मूक मोर्चा परभणीमध्ये।